नमस्कार, मी अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत पाय सूप। पौष्टिक आणि हेल्दी, शरीरासाठी पण खूप हेल्दी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पाय स्वच्छ धुवून घेतलेत। आपण पाय सूप बनवणार आहे, त्याच्यासाठी इथे स्वच्छ पाय असे धुवून घेतलेत। आता पाय सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य। पाय सूप साठी लागणारे साहित्य आपण इथे कुकर मध्ये बनवणार आहे। कुकर असं छान मस्त गरम झालाय, तेल पण गरम झाले। आता आपण त्यामध्ये खडे मसाले टाकूया। तेजपत्ता, लसूण, अद्रक, कढीपत्ता आणि बारीक केलेला कांदा। आता एकदम असं छान मिक्स करून घ्यायचं। कांद्याला थोडासा फ्राय मिक्स करायचं। पाय सूप एकदम असं पौष्टिक आहे आणि थंडीमध्ये आठवड्यातून 2 वेळा केलं तरी शरीरासाठी पण खूप छान आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू, हळद, आता मिक्स करून घेऊ। बनवायला पण एकदम खूप सोपी पद्धत आहे आणि खायला तरी चविष्ट आणि छान मस्त प्यायला सूप आणि पौष्टिक आहे। आता आपण साफ केलेले पाय टाकू। छान मिक्स करून घेऊ। मानाचे मिक्स करून घ्यायचे। सगळ्या बाजूला हळद मीठ लागलं पाहिजे चांगलं। आपल्याला सूप बनवण्यासाठी जेवढं पाणी पाहिजे, जेवढं सूप पाहिजे तेवढं पाणी गरम करायचं आणि गरम केलेलं पाणी त्यामध्ये टाकायचं। तेवढं सूप पाहिजे तेवढं। आपल्या अंदाजानुसार पाणी टाकायचं सूपसाठी आणि असं मिक्स करून घ्यायचा मसाला। आणि आता कुकरचं झाकण लावून लो गॅसवरती 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मला 4 ते 5 शिट्ट्या अशा झाल्या आहेत। आता आपण गॅस बंद करू। असं छान पैकी आपलं पाय सूप इथे बनून तयार आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।